नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. कीव मधून आपल्याबरोबर प्राप्ती भालेराव आहे. परवाच्या दिवशी आपण तिची मुलाखत बघितली होती. प्राप्ती, परवा तू थोडीशी तुझ्या चेहऱ्यावरती मला थोडं तरी हसू दिसत होतं, पण आता तुझा तणाव वाढलेला आहे. काय होतंय नेमकं कीव मध्ये आता? म्हणजे आता बाहेर सिच्युएशन फायरिंग, बॉम्ब ब्लास्टिंग आता आमच्या एरियाच्या आसपास मध्ये सुरू झालेली आहे. आवाज आता येत आहे, पहिले यायचे नाही, आता येत आहेत. आणि आमच्या जवळचे जे सप्लायज आहेत ते पण आता संपत आहे. ओके, काल रात्रीपासून तू किती फायरिंग ऐकली आहेस तू, प्राप्ती? आम्ही बंकर मध्ये आहोत तर जास्त ऐकू येत नाही, बट जे जे सांगतात आम्हाला, बट खूप सुरू आहे रात्रीपासून. बॉम्ब ब्लास्टिंग सुरू आहे, फायरिंगचे आवाज ऐकत आहेत. ओके, तू सुरक्षित आहेस ना? तू आणि इतर विद्यार्थी जे आहेत ते सुरक्षित आहेत का सध्या तरी? आम्ही सुरक्षित आहे, बट टेन्शन येत आहे ना की आम्ही कधी जाणार. बर, तू असं म्हणाली की तुझ्या जवळची जी शिदोरी आहे, प्राप्ती, तू असं म्हणाली की तुझ्या जवळची आणि इतर विद्यार्थ्यांच्या जवळची जी शिदोरी आहे ते संपते आहे. म्हणजे काय होतंय नेमकं? हो, म्हणजे शॉप्स आता बंद झालेले आहे. आणि जेवणाचा वगैरे प्रॉब्लेम, पाणी, जेवण. तू शेवटचं तुझ्याकडे आता तू पूर्ण जेवण कधी केलेलं आहेस, प्राप्ती? मी म्हणजे काल केलं होतं. आज स्नॅक्स वगैरे जे होतं थोडंफार ते सुरू आहे आता. ओके, म्हणजे पूर्ण जेवण घेऊन तुला किती तास झाले? 24 तास? पूर्ण 24 तास. म्हणजे काल दुपारी वगैरे केलं होतं, पण त्याच्यापासून बस आम्ही स्नॅक्स, बिस्किट वगैरे जे आहे अवेलेबल सध्या त्याच्यावरच. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे? तू आता सध्या बंकरमध्ये आहेस. एक तर तुझा आवाज हे होतोय, तुझं चित्रही आम्हाला व्यवस्थित मिळत नाहीये, पण मी समजू शकतो तिथे नेट कनेक्टिव्हिटी हा इश्यू असणार आहे. सध्या तू बंकरमध्ये आहेस ना? हो, मी बंकरमध्ये. आणि तुझ्याबरोबर किती मुलं आहेत सध्या बंकरमध्ये? माझ्यासोबत तर सध्या एक मुलगी आहे, बट बाजूच्या रूम्स मध्ये अजून आहेत. राईट. आपल्या प्रेक्षकांसाठी जे फ्रीज झालेली तुम्हाला प्राप्तीची जी फ्रेम दिसते त्याचं मुख्य कारण असं की ती एका बंकरमध्ये आहे. ती तिथे प्रथम वर्षाचं वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तिथे गेलेली आहे. तिला 1च महिना झालेला आहे आणि तिच्यावरती, कारण मी तिला विनंती केली की बंकरमध्ये लाईट नाहीये, तर तिच्या एका दुसऱ्या सहकारी मैत्रिणीनं तिच्या चेहऱ्यावरती तिच्या मोबाईलची टॉर्च लावलेली आहे. आणि तीच मुलगी बहुधा 1-2 दिवसापूर्वी आलेली ती मुलगी आहे, बरोबर ना प्राप्ती? हो ओके. हो. आता तुमच्याकडे स्नॅक्स तरी आहेत का पुरेसे खाण्यासाठी? पुरेसे आहेत, बट ते पण संपण्याच्या याच्यावर. बर, आता तुम्हाला विद्यापीठाकडनं काही खायला, काही पाण्याची व्यवस्था वगैरे केली गेली का? तुम्ही स्वतःहून बंकरमध्ये जाऊन बसलेले आहात? आम्ही स्वतः म्हणजे सायरन वाजते आम्ही बंकरमध्ये येऊन जातो स्वतःच्या सेफ्टीसाठी. बर, विद्यापीठाच्या बिल्डिंगच्या आसपास कुठे काही हल्ले झालेत का? हो, त्या युनिव्हर्सिटीच्या एकदम साईडला एक झू आहे, कीव झू, तो झालाय, तिथे ब्लास्ट झालाय. तिथे ब्लास्ट झालाय? हो, ब्लास्ट झालाय, बट युनिव्हर्सिटीची बिल्डिंग ओके आहे. ओके, आता मला सांग, तुला इथून बाहेर पडण्यासाठी भारतीय दूतावासाशी तुझा काही संपर्क झालाय का? संपर्क तर काही नाही, बट आमचे जे एजन्सी वगैरे आहे त्यांनी आम्हाला सांगितलं एम्बेसी फक्त तुम्हाला एक ट्रान्झिट विजा देण्यासाठी हेल्प करणार बॉर्डरवर, बट बॉर्डरवर तुम्हाला स्वतः जावं लागणार. तुम्ही टॅक्सी, बस वगैरे तुम्हाला जे अरेंज करायचंय ते अरेंज करा आणि तुम्ही जा रेल्वे स्टेशनवरून विद्यार्थ्यांनी रिक्सवर. ओके, पण ते जे कोणी मध्यस्थ आहेत ते मध्यस्थ कोण आहेत? भारतीय आहेत का ते युक्रेनियन मध्यस्थ आहेत? भारतीय आहेत ते. ओके, त्यांचं नाव काय आहे प्राप्ती? आमचे संदीप सिंग. ओके, संदीप सिंग यांच्याशी तुझं शेवटचं जे काही बोलणं झालं तेव्हा तू त्यांना सांगितलंस का की तू आता काय अवस्थेमध्ये आहे, की तू 24 तासापूर्वी पूर्ण जेवण केलंय
आणि आता स्नॅक्स जे आहेत तेही संपत चाललेले आहेत. आम्ही त्यांच्याशी डायरेक्ट बोललेलो नाही. ते ग्रुपवर आम्हाला मेसेज करतात सिच्युएशन अपडेट वगैरे की तुम्ही असं करा. अरे पण तुम्ही विद्यार्थ्यांनी त्या संदीप सिंग यांना विचारलं नाहीये का की तुम्ही या स्थितीमध्ये विद्यार्थी स्वतः होऊन कसं जाऊ शकतात? कीव की जिथे युक्रेनची राजधानी आहे आणि जिथे इतकं मोठं बॅटल सुरू आहे. तर ते म्हणतात एक तर तुम्ही इथे थांबा, नाही तर स्वतःच करा. तुम्हाला जायचं असणार लवकरात लवकर तर तुम्ही स्वतः अरेंज करा. ट्रेनने जा, बसने जा, ग्रुप करा तुमचे मोठे मोठे आणि जा. एम्बेसी तुम्हाला ट्रान्झिट विजा देणार, पण तिथपर्यंत तुम्ही स्वतः जा. पण मग असं कुणी विद्यार्थी गेलेत का तुझ्या विद्यापीठातले की जे तिथून तिकडे गेलेले आहेत आणि तिथे सुरक्षितपणे पोहोचलेत? इतके तर नाही, बट काही काही फ्रेंड्स आहेत त्यांचे दुसऱ्या युनिव्हर्सिटी सिटीज मधले फ्रेंड्स ते गेले होते. ते पोहोचले का व्यवस्थित तिथे? एक फ्रेंड होता तर तो त्यांना वापस पाठवलं होतं पोलंडवरून. बर. प्राप्ती भालेराव जी आपल्या स्क्रीनवरती दिसते आहे ती मूळची अकोल्याची आहे. तुझ्या आईबाबाशी तुझं बोलणं होत आहे ना प्राप्ती? हो, बस असे मेसेज टाकावं लागते की मी बंकरमध्ये सेफ आहे बस. बर. आता काल रात्रीपासून तू म्हणतेस की तिथे शेलिंग ज्याला म्हणतात युद्धाच्या भाषेमध्ये, तर काय आवाज येत आहेत तुला? किती मोठे आवाज आहेत ते? आम्ही बस आता थोड्या वेळासाठी वर गेलो होतो नेटवर्कसाठी, तर तेव्हा आले. ओके. आणि तुम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत बंकरमध्ये थांबा, अशा सूचना कुणी दिलेल्या आहेत? हे आम्हाला एजन्सी आणि जे युनिव्हर्सिटीचे हे आहेत डीन्स वगैरे त्यांनी. ओके. पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे प्राप्ती सध्या? त्यांनी आम्हाला सांगितलं होतं स्टोअर करून ठेवा पाणी. किती पाणी स्टोअर आहे हा? सध्या? पाणी किती स्टोअर आहे तुझ्याकडे? आमच्याकडे बस 2 बॉटल्स आहे. म्हणजे अप्रॉक्स 10 लिटर तरी पाणी आहे, बट ते पण आता रोज थोडं थोडं तरी प्यावंच लागतं ना, नेसेसिटी आहे. ओके. आणि ते जे 10 बॉटल आहे ते किती मुलांसाठी 10 बॉटल आहे? 10 बॉटल नाही, 10 लिटर आहे. आमच्या स्पेशल आहे. ओके, ठीक आहे. ते किती जणांसाठी आहे? 10 लिटर जे पाणी आहे ते किती जणांसाठी आहे? बस याच्यात आम्ही 2-3 जण. ओके. मग तुम्ही एकमेकांना स्नॅक एक्सचेंज करताय का? किती स्नॅक्स खाताय? हा, कोणी कोणी एक्सचेंज करते, बट ज्याच्याजवळ नाहीये त्यांना द्यावं लागतं, करावं लागतं एक्सचेंज. ओके. विद्यापीठाचं कुणीतरी तुमच्यापर्यंत काहीतरी खाण्यासाठी म्हणून घेऊन आलेलं आहे का की तुम्हा मुलांची काळजी म्हणून? नाही. तुझ्याजवळचे स्नॅक्स किती दिवस जाणार आहेत प्राप्ती? 2-3 दिवस. बाकीची मुलं काय म्हणतात? बस आम्हाला बस लवकर घरी पाठवा, इव्हॅक्युएट करा, आमची म्हणजे काहीतरी सोय करा. आता तुला प्रोसेस पण आता संपणार आहे. ओके. सिच्युएशन खराब आणि रोज एक दिवस जसं जसं वाढत आहे तशी वर्स्ट कंडिशन होत आहे. मला प्राप्ती तुझं जे म्हणणं आहे ते मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर तुला जे आता जे लोक कुणी बघतायत या व्हिडिओमधून, तर तुझ्या मतदारसंघातले आमदार कदाचित तुला ते कोण आहेत माहिती नसतील, खासदार कदाचित तुला ते माहिती नसतील, किंवा आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, कारण शेवटी त्यांच्याच माध्यमातून हे करायला लागेल आपल्याला, तर त्यांच्यासाठी तुझं काय म्हणणं आहे मला सांग आधी. आमची इथून निघायची, इव्हॅक्युएट करायची सोय करा आम्हाला. वॉट एव्हर जे तुमचे ट्रान्सपोर्टसाठी जे सिस्टम असणार ते आम्हाला अवेलेबल करून द्या सेफली. कारण आम्ही स्वतःच्या रेसवर जाऊ आणि पुढे चालून काही मिसाइल्स वगैरे बॉम्ब अटॅक झाला, आम्ही काय करणार, कुठे जाणार? तू झोपलेली आहेस ना? इव्हॅक्युएट करा. आणि नाही, किती तासापासून जागी आहेस तू प्राप्ती? आणि काल रात्रीपासून म्हणजे सगळे आवाज, झोप म्हणजे आता नाही राहिली. आणि आवाज जे येत आहेत त्याच्यामुळे झोप नाही, चिंता आहे, मी समजू शकतो. काही प्रेक्षकांना फारच. बोल बाळा, बोल प्राप्ती, बोल तू. बस चिंता, एक भीती राहिली आहे आता फक्त.
आणि तुझ्या ग्रुपमधले जे इतर मुलं आहेत त्यांची काय अवस्था आहे? सगळ्यांची तेच आहे. कोणी 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 2 दिवस झाले झोपले नाही. एवढी भीती राहिलेली आहे आता मनात की झोप सुद्धा लागत नाही रात्रीची. ते सगळे मानसिकदृष्ट्या तरी फार फार असंवेदनशील प्रश्न वाटू शकतात. पण तिचं वय बघा, ती आता 19-20 वर्षाची मुलगी आहे ती. परवा मी तिच्याशी बोललो तेव्हा ती थोडासा तिच्या चेहऱ्यावर मला बिलकुल तणाव दिसला नव्हता, पण आय कॅन सी की तिच्या चेहऱ्यावरचा जो ताण तणाव आहे तो काय आहे. आणि कीवमध्ये की जिथे की आता हे जे काही युद्ध सुरू आहे त्याची ती मुख्य समरभूमी झालेली आहे. ती परवा मला सांगत होती, प्राप्ती तू मला सांगितलं परवा की तुझ्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये बिलकुल आवाज आलेले नव्हते, पण काल रात्रीपासून ते जोरात सुरू झाले. तुम्ही तर काउंट केले असतील असं मला बिलकुल वाटत नाही, पण ते आवाज किती मोठे होते आणि किती आतापर्यंत आवाज ऐकले? मी जास्त नाही ऐकले, बट फ्रेंड सांगतात जे राहतात हॉस्टेलच्या रूम मध्ये थोडेसे जातात फ्रेश वगैरे व्हायला, ते सांगतात की कंटिन्युअसली फायरिंगची शेलिंगचा आवाज येत राहते. म्हणजे ते काउंट पण नाही करू शकत कोणी. ओके. आणि कोणाकोणाला दिसते की वरून एअर स्ट्राईक्स होत आहे ते बघू शकतात. ओके. बिल्डिंगवर चालले, इथून धुवा वगैरे निघत आहे, हे सगळं बघतात ते. ओके प्राप्ती, मी तुला एक विनंती करतो, तुझ्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन, कारण ही मुलाखत आपल्या महाराष्ट्रातले प्रेक्षक तर बघतच आहेत, पण लोकप्रतिनिधी पण पाहणार आहेत. आणि माझी त्यांना विनंती आहे की या प्राप्तीसारख्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या मुलांसाठी आपल्याला जेवढं करणं शक्य आहे ते तुम्ही करा, कारण तिच्या चेहऱ्यावरची मी ताणतणाव बघू शकतो. तुला जेवढं शक्य आहे तुझ्या पूर्ण सुरक्षेची काळजी घेऊन तू किती वर जाऊ शकतेस मला सांग. मी तर बस सेकंड फ्लोअर पर्यंत, चल, ठीक आहे. हिंमत नाही आहे जास्त वर जायची. म्हणून मी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीला म्हणालो की तिचं एकतर कोवळं वय लक्षात घेता ती काय पद्धतीच्या तणावात आता असेल, कारण तिने आता सांगितलं, तर तू जरा तुझा कॅमेरा फ्लिप कर प्राप्ती, आणि आपण तुझ्यासोबत तुला जिथे सुरक्षित वाटेल तेवढ्याच याच्यापर्यंत आपण जाऊया. तुझ्या दुसऱ्या मैत्रिणीला सांग की तिने जर टॉर्च धरलेली आहे मोबाईलच्या हातामध्ये ती कॅरी करत राहा. आणि तू मला सांग की पाण्याचा जो शेवटचा तुझ्या त्या 10 बॉटल्स मला आधी तू दाखव आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना. काही जणांना बॉटल्स नाही, 2 बॉटल्स आहेत. काही जणांना हे खूप असंवेदनशील वाटू शकतं, पण माझा तर हाच प्रयत्न असतो की एकतर मी तिच्याशी बोलतोय तर तिला थोडासा रिलीफ मिळाला असेल. मी तिच्या भाषेमध्ये तिचं जे काही म्हणणं आहे ते त्यात 2 तरी बॉटल दाखव प्राप्ती. तुझ्या कुठे आहेत 2? ओके. ती जस्ट 2 बॉटल्स. त्या तू आता व्यवस्थित ठेवलेल्या आहेत त्या पिण्यासाठीच्या म्हणून. हो हो. ओके. काल तिथे लाईट होती, आज लाईट नाही आहे का प्राप्ती? लाईट म्हणजे जस्ट इतका एक लाईट आहे तेवढी. छोटा. ओके. तू तुझं सगळं लगेच तर परवाच पॅक करून ठेवलेलं होतंस? हो, आमचं लगेच पॅक आहे. आणि तुझे जे स्नॅक्स आहेत ते कुठे आहेत? मला जरा स्नॅक्स दाखव. मेरे को दिखाना है. अरे बेटा सुनो 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 मेरी बात. आप कैसी हो? मुझे पता है कि आप सिर्फ 2 दिन पहले वहां पे पहुंची थी, जैसे आपने जैसे मुझे बताया. जी जी. अभी आप ठीक हो ना? हाँ सर, बंकर में सेफ है, बट बाहर की कंडीशन बहुत ही वर्स है. बाहर नहीं जा सकते क्योंकि जब भी हम लोग जा रहे हैं या तो सायरन बज रहा है, बॉम्ब्स की आवाजें आ रही हैं. आपकी अपने पापा मम्मी से बात हो गई बेटा? जी जी जी, पापा मम्मी से लगातार बात हो रही. थोड़ा बाहर जाके नेटवर्क आता है तो हम लोग उधर ही पापा मम्मी से अपडेट देते रहते हैं कि ऐसा ऐसा हो रहा है, हम लोग बंकर में सेफ हैं, ताकि वो चिंता ना करे. क्योंकि मेरी मम्मी तो जब भी बात करे वो रोने लग रही घबराहट के मारे. नहीं, मैं समझ सकता हूँ. देखो मुझे भी एक बेटी है तो मैं समझ सकता हूँ कि बेटी के लिए या बेटे के लिए किसी भी माता पिता का जो दिल है वो हमेशा इस स्थिति में रोएगा ही रोएगा. मैं आपको ये बता देता हूं कि भारत सरकार जो है वो प्रयास कर रही है. कई बच्चों को वहां से लाया गया है. आप जो है क्योंकि आप क्यू में हैं तो ये अभी भारत सरकार के लिए भी बहुत बड़ी दिक्कत की बात है. लेकिन मैं आपसे ये कहूंगा कि आप जो है वो अपना मनोबल कायम रखें. अभी आपने पूरा खाना कब खाया है? अभी हम लोग थोड़ी देर पहले ही थोड़ा बहुत खा के आए. अच्छा ठीक है. अभी ठीक है. तो मैंने प्राप्ति से खा रहे हम लोग. ठीक है, प्राप्ति से मैंने बोला था कि जहां तक आपको ऊपर जा सकते हो आप वहां पे जाइए.
और फिर हम लोग जाते जाते बात करेंगे. आप उसके टॉर्च को कॅरी करते जाइए. जी जी. ठीक आहे. ही तर मुलगी ना फक्त 2 दिवसापूर्वी तिथे कीव मध्ये गेली आणि म्हणजे आता कुणी काहीही पद्धतीचा कमेंट करू शकतात आणि फार असंवेदनशील लोक आहेत आपले. ह्या मुलाने आधीच का देश नाही सोडला. खुद्द युक्रेन मधल्या मंडळींना माहिती नव्हतं की अशा पद्धतीनं रशिया त्यांच्यावरती हल्ला करेलच म्हणून. आणि ही तर मुलं वैद्यकीयचं शिक्षण घेण्यासाठी 8-8, 10-10 लाखाची फीस देऊन गेलेली आहेत. सो मी तुला प्राप्ती पुन्हा सांगतो, तुला जिथपर्यंत जाणं सुरक्षेच्या दृष्टीनं शक्य आहे तिथपर्यंत जा. कॅमेरा फ्लिप कर. ओके. येस. तिथे तर लाईट तुमचा मोबाईल चार्ज होतो ना प्राप्ती. बरेच जण असंवेदनशीलपणे कमेंट बॉक्समध्ये टाकतात की या मुलांनी आता तिकडेच राहायला हवं वगैरे वगैरे. पण याला काही म्हणजे आपली इतकी पण आपण असंवेदनशील व्हायचं काही कारण नाहीये. कोणाला असं वाटलं होतं की सोव्हिएत युनियनचाच भाग असलेला आणि ज्या देशाची त्यांनी न्यूक्लिअर आपण अण्वस्त्र तयार करणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर ज्या रशियानं ह्या देशाच्या सुरक्षेची हमी घेतलेली होती, तोच रशिया या युक्रेनवरती हल्ला करेल. आणि हा प्राप्ती आता तुझं नेटवर्क बऱ्यापैकी मिळतंय मला. हो हो. बाकीची मुलं अच्छा फ्रेश होण्यासाठी वगैरे काही मुलं वर जात आहेत का प्राप्ती? हो. बर. आपल्याला त्या खिडकीतून जे बाहेरचं दृश्य दिसतं ते दाखवता येईल का? बघ समोर एक खिडकी आहे, त्या खिडकीतून बाहेरचं दृश्य काही दिसतं? ही बाहेरची खिडकी नाहीये, ही ओके. खाली अंडरग्राऊंडची खिडकी. बरं 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 बरं. आता तू कुठल्या फ्लोअरला आहेस? हे सेकंड फ्लोअर. ओके. सायरन आता वाजतोय का? सायरन सध्या तर ऐकू येत नाही एवढं क्लिअरली. बर. जसं जसं वर जाऊ जास्त आवाज येतो. तू मला सांग, तू असं म्हणाली की तुझ्या विद्यापीठाच्या शेजारी जे एक झू आहे तिथे शेलिंग झाली. काय झालं तिथे नेमकं? नेमकं आपल्याला बाहेरची काही दृश्य बघता येतील का? बाहेरची काही दृश्य दिसतील का? हो हो. एक सेकंड. हा. अच्छा बरेचशी अपडेट देत राहतात की इथे ब्लास्ट झाले, इथे शेलिंग झाली. असं कुणी आहे का जिथे की आपल्याला ज्याला हे पूर्ण माहिती आहे आणि तो सांगू शकेल? असं तर सगळं बंद आहे, म्हणजे सगळे खाली असणार आता इथे. तुला इथपर्यंत जाणं सुरक्षित आहे ना? म्हणजे आतापर्यंत? हो. तुझ्या आई बाबाशी तू बोललीस तेव्हा बाबांनी तुला काय सांगितलं प्राप्ती? बाबांनी तर शांत राहायला सांगितलं, टेन्शन नाही. पण एक भीती राहतेच म्हणा. बरीचशी मुलं रूम मध्ये आहेत आणखी ना, फ्रेश होण्यासाठी गेलेली वगैरे, तू असं म्हणाली? नाही आता वरच्या याच्यात कोणीच नाहीये. बर. ओके. ही गॅलरी आहे का पुढची? हो गॅलरी आहे. रस्त्यावरती काही वाहनं दिसत आहेत अजूनही प्राप्ती? प्राप्ती रस्त्यावरती काही वाहनं आहेत अजून ना? ओके. बर. आणि ते खाली रस्त्यावरती जे लोक दिसत आहेत ते कोण आहेत? एकही लोक नाहीये, कारण इथे कर्फ्यू लागला आहे आणि जो पण कोणी बाहेर दिसणार त्यांना शूट ॲट साईटची ऑर्डर आहे. बापरे. ओके. आणखी दुसरी खिडकी? मी यासाठी हे आपल्या प्रेक्षकांच्या माध्यमातून भारत सरकारचे जे कोणी लोक बघत असतील तर या विद्यार्थ्यांच्याकडचं जेवण एकतर संपलेलं आहे आणि त्यांची एकूण अवस्था जी दिसते आपल्याला ती काय आहे हे लक्षात घ्यावं यासाठी तिथे या विद्यार्थ्यांना मला खात्री आहे की बऱ्याच जणांना असं वाटेल की हे अशा पद्धतीनं प्राप्तीला तिथं पाठवणं योग्य आहे का? एक तर तिथे रशियन गव्हर्नमेंटनी हा दावा केलेला आहे. काही मुलं मुली दिसत आहेत अजूनही तिथं की त्यांनी सिव्हिलियन्सवरती हल्ला केलेला नाही आहे. पण युक्रेनचा दावा बिलकुल त्याच्या विरोधात उलटा आहे.
हे एक मुलगी वर जाताना दिसतेय, तिला प्राप्ती फॉलो करतेय. प्राप्ती, ही किती स्टोरेज बिल्डिंग आहे? ही 13 फ्लोर. 13 फ्लोर. आता कुठल्या फ्लोअरला आहेस तू? 6. ओके. इथपर्यंत मुलं आहेत का? हो, 13 पर्यंत ही मुलं आहेत. ओके, फाईन. बट ते सेफ साठी खाली. राईट. एक फ्लोअर बस झालं आपल्याला, आता याच्यापेक्षा जास्त नको. या समोरच्या बिल्डिंग मधून काही दिसलं तुला तर दाखव आम्हाला, या रूम मधून. हा, ही आता कीव, हे जे राजधानीचं शहर आहे युक्रेनचं, तिथलं दृश्य आपल्याला ती दाखवते. सध्या पूर्ण कर्फ्यू आहे तिथे, कुणीही रस्त्यावरती नाही असं तू सांगतेस प्राप्ती? हो. ओके. सायरन वगैरे या संपूर्ण परिसरामध्ये आता आपल्या तुझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातनं जे दिसतं आहे त्या तिथे कुठे शेलिंग झालेली आहे का? इथे नाही, अजून तर नाही. ओके, फाईन. या एरियात नाही, but एक जवळपास एक बिल्डिंग आहे तिथे झालेली आहे. ओके. ती काही सरकारी इमारत होती, जे तुझ्या सिनियर्सनी तुला सांगितलं की ती सरकारी इमारत होती वगैरे? ते नाही माहिती. ओके. सरकारी तुझ्या या ग्रुप मधले किती मुलं बाहेर जात आहेत सध्या? तुझ्या या ग्रुप मधले किती मुलं बाहेर जातात? बाहेर म्हणजे कुठल्याही कामानिमित्त बाहेर जात आहेत असं काही होतं का? नाही, कोणीच ओके, जात फाईन. नाही. तू आता परत जा प्राप्ती, तू परत जा आता. ठीक आहे, म्हणजे या फ्लोअर पर्यंत मुलं फ्रेश होण्यासाठी वगैरे येत आहेत सध्याही. त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही शेल्टर घ्या ग्राउंडमध्ये, तिथं जे काही त्यांना करण्यात आलेलं आहे. पण मला खरी चिंता आहे ते प्राप्तीकडं सध्या असलेलं जे जेवण आहे, ते 2 दिवस जो काही स्नॅक्स आहे तिच्याकडे. प्राप्ती, तुम्ही काही दुसरा प्लॅन विचार केलाय का की तुमचं हे स्नॅक्स संपल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? प्राप्ती, तुझ्याकडचं हे जेवण संपल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, काही विचार केलाय का? त्याची तर आयडिया नाही आहे, बट ते जे स्नॅक्स आहे आमच्याकडे त्यांनाच सांभाळून जपून वापरणं सुरू आहे. तुमच्याकडे शेंगदाणे, साखर वगैरे असं काही आहे का हे स्नॅक्स सोडून दुसरं? हो आहे. ते किती दिवस जाईल? शेंगदाणे वगैरे एवढं तर कोणी आणलं. थांब, आता तू तिथेच थांब जाते. प्राप्ती, तिथेच थांब. कॅमेरा तुझ्याकडे घे आता. मला एक सांग की पुन्हा एकदा तुझा हा व्हिडिओ बघत असलेले आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, भारत सरकार आहेत, त्यांना तू काय अपील करतेस? आम्हाला सगळ्यांना सुरक्षितपणे इव्हॅक्युएट करून आमच्या घरी परतवावा, बस एकच हे आहे आमचं. कारण आमचे रिसोर्सेस संपत आहेत आणि बस प्रॉब्लेम होणार आहे. आणि सिच्युएशन एक दिवस जसं चाललं तशी वर्स्ट होत चाललेली आहे. बस आम्हाला एकच की आम्हाला घरी पाठवा, इव्हॅक्युएट करा सेफली. ठीक आहे प्राप्ती, मी इथे थांबतो. तुझं हे जे म्हणणं आहे, मला खात्री आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या मराठी लोकप्रतिनिधीपर्यंत आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते तात्काळ प्राप्तीच्या सुटकेसाठी, कारण व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप चांगले संबंध आहेत, काही स्पेशल आपल्याला करता येईल का? काही जणांना वाटेल की मी प्राप्तीला वरच्या इमारतीपर्यंत पाठवलं, पण तिथपर्यंतच प्राप्ती गेलेली आहे जिथे विद्यार्थी जात आहेत. सो प्राप्ती, मी प्रयत्न हा करेन की आपला हा व्हिडिओ अधिकात अधिक केंद्रीय यंत्रणेपर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जे प्रत्यक्ष क्यू मध्ये अडकलेली मुलं आहात त्यांच्यासाठी एक जबाबदार माध्यम म्हणून आम्हाला काय करता येईल ते. पण मी तुला एवढं सांगेन की आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, आम्हाला जे करणं शक्य आहे ते करेन. आणि तू व्हॉट्सअप चेक करत असेल तर मी सगळे संपर्काचे नंबर तुला पाठवलेले आहेत, ते हंगेरियाचे पाठवलेत, रोमानियाचे पाठवलेत. आय होप की तू त्यांच्याशी संपर्क करतेस. आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, बस त्यांचं हे आहे की राईट. ओके. तुझा जो दुसरे ज्यांच्या माध्यमातून तू तिथे पोहोचले, हरी सिंग वगैरे काही त्यांचं नाव आहे, तू त्यांचा नंबर आम्हाला व्हॉट्सअप कर, मी त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधायचा प्रयत्न करतो. ते कुठे असतात, भारतात आहेत की युक्रेनमध्ये? ते तर सध्या म्हणजे माहिती नाही. ठीक आहे, तू मला पाठव
मी एक माझ्या परीनं जे काही करणं शक्य असेल ते मी करेन. तू काळजी करू नकोस. थोडासा कठीण प्रसंग आहे. या कठीण प्रसंगामध्ये तुझं एक परवाच्या दिवशीचं तुझं जे बोलणं होतं ते तसंच कायम ठेव. शेवटी कठीण प्रसंग आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जात असतात. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. काळजी करू नको. तुझ्या आईबाबांना सुद्धा त्यांचाही नंबर मला पाठव. मी त्यांनाही बोलेन. ठीक आहे बाळा. टेक केअर प्राप्ती. टेक केअर. बाय. ओके बाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.